स्वामी, फक्त आणि फक्त या स्वामींच्या वाचनावर, स्वामींवर विश्वास ठेवा. त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही, असेही स्वामी भक्त उपासक सांगतात. स्वामी समर्थ तारक मंत्र हा एक शक्तिशाली मंत्र आहे, जो भक्तांना सर्व प्रकारच्या संकटातून आणि दुःखातून संरक्षण आणि आधार प्रदान करतो, असे मानले जाते. संजीवनी तारक मंत्रांचा अर्थ समजून घ्या. निशंक हो, निर्भय हो, मनारे प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. 1. कुठलीही शंका घेऊन माझे नाम घेऊ नको, माझी सेवा करू नको, अत्यंत निर्भय हो, कारण आता तू माझ्यावर सर्व सोपवले आहेस. ज्या क्षणी आपण तारक मंत्रात दिल्याप्रमाणे कुठलेही भय ठेवता आणि कुठलीही शंका घेता तारक मंत्र म्हणतो, त्यावेळी आपल्या पाठीशी असलेली त्यांची शक्ती कळेल. आपल्या पाठी उभे असलेले स्वामी बळ इतके प्रचंड आहे की त्यावर आपण निर्धास्त होऊन मार्गक्रमण करू शकतो. नुसत्या स्मरणानेही ते आपल्या हाकेला धावून येतात. त्यांची शक्ती अवकलनाच्याही पलीकडे आहे. प्रत्यक्षात कधीच शक्य न वाटणाऱ्या गोष्टी ते शक्य करतील ह्यात शंकाच नाही. पण कधी जर त्यांना ते वाटले तर आणि तरच उठसूट सगळ्या गोष्टी शक्य होत नसतात. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञेविना काळ ना नेई त्याला, परलोकीही ना भीती तयाला. 2. आपण स्वामी चरण कधीच सोडू नये, कारण स्वामींच्या पायाशीच सर्व विश्व आहे. भक्ताचे प्रारब्ध घडवणाऱ्या, आपल्यावर मायेची पखरण करणाऱ्या स्वामींना त्रिवार वंदन. हा इहलोक सोडून परलोकी जायची वेळ आली तरी स्वामी आज्ञेशिवाय आपल्याला प्रत्यक्ष काळही नेऊ शकणार नाही, अशी ही अलौकिक शक्ती आहे. परलोकातही आपल्याला भिण्याचे कारण नाही, कारण आपल्या भक्तांना प्रत्येक क्षणी सांभाळणारी अशी ताकद म्हणजेच स्वामी. उगाची भीतोसी, भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. 3. प्रपंचातील लहान सहान गोष्टींनी आपण सशासारखे घाबरतो, भय आपली पाठ सोडत नाही, आपल्या जीवाला शांतता मिळत नाही. म्हणूनच स्वामी सांगतात, अरे वेड्या, लहान सहान गोष्टींना उगाच कशाला भीतोस. तुझ्याजवळ माझी शक्ती उभी आहे, तिला ओळखायला